नमस्कार. खरं तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे ना, तो खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण का आता तुमचे मार्क्स तर तुम्हाला समजले आहेत. आता ज्यावेळी विद्यार्थ्यांशी मी बोललो ना, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे म्हणजे अप्रॉक्सिमेटली 70% हून जास्त विद्यार्थ्यांचे जे मार्क्स होते एका पर्टिक्युलर रेंजमध्येच दिसत होते. म्हणजे अराउंड बघाल ना तर 60 to 110 याच्याच दरम्यान जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे मार्क्स लाईज करत होते. मग आता तुमचं जे मार्क्स तरी समजले आहेत, मग तुमचा जो रिझल्ट आहे ना, तो अप्रॉक्सिमेटली 5 ते 6 जूनला येऊ शकतो. मग कमी मार्क्स मिळालेत, मग या कमी मार्क्सवरती एका टॉप कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर काय करावं लागणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॉप कॉलेज ॲट लो स्कोर आणि एक पर्सनल काउन्सिलिंग बॅच या दोन गोष्टींबद्दल माहिती देणार आहे. खरं तर आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो खूप इम्पॉर्टंट असेल. शक्य असेल तर आजचा व्हिडिओ आपल्या पालकांना सुद्धा दाखवा, कारण का या व्हिडिओमध्ये मी खूप गोष्टी डिस्कस केल्या आहेत आणि पर्सनल काउन्सिलिंगबद्दल एक डिटेल्डमध्ये ओव्हरव्ह्यू दिलेलं आहे. जर आता तुमचे मार्क्स जर बघितलेत तर यावर्षी मान्य आहे की मार्क्स कमी आलेत, त्यामुळे चान्सेस आहेत की कमी मार्क्सवर खूप चांगलं पर्सेंटाईल मिळणार आहे. कारण का जर बघाल तर विद्यार्थ्यांचा मॅथमॅटिक्सचा स्कोर जो आहे ना, तो खूप घसरला आहे. मग याचा इफेक्ट तुमच्या टोटल पर्सेंटाईलवरती होऊ शकतो आणि यावर्षी कमी मार्क्सवर सुद्धा चांगलं पर्सेंटाईल नक्की मिळू शकतं. मग आता तुमची जबाबदारी काय की कमी मार्क्सवर तुम्हाला जर चांगल्या कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल ना, तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पुढच्या 2 महिन्याची प्रोसेस, ती आहे काउन्सिलिंग प्रोसेस. मी बघितलंय की विद्यार्थी काय करतात, ज्यावेळी कमी मार्क्स मिळतात, पर्सेंटाईल मनासारखं येत नाही, लवकरात लवकर गिवअप करतात आणि ड्रॉपच्या तयारी लागतात. परंतु ॲटलिस्ट ट्राय तरी करा की जे पर्सेंटाईल तुम्हाला मिळते त्याच्यावरती बेस्ट कॉलेज जे आहे ते मिळवायचा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी प्रोसेस आहे काउन्सिलिंग. जर तुम्ही बघाल काउन्सिलिंग ही थोडी किचकट प्रोसेस असते, कारण का ही 2 ते 2.5 महिने चालते. या काउन्सिलिंग प्रोसेसवरून ठरणार आहे तुम्ही तुमच्या आयुष्याची 4 वर्ष कोणत्या कॉलेजमध्ये घालवणार आहात. त्यामुळे ही जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे ना, ती नीट करणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला टॉप कॉलेजमध्ये जायचं असेल. दुसरं, जर आता बघाल तर या काउन्सिलिंगच्या नावाने भरपूर स्कॅम चालतात, कारण का गेली 3 वर्ष आम्ही बघतोय ना, बाजारामध्ये या काउन्सिलिंगमुळे विद्यार्थ्यांकडून कितीतरी पैसे घेतले जातात. जे फेक काउन्सिलर्स असतात, विद्यार्थ्यांची दिशाभूल करतात. त्यांना एकच कॉलेज लिस्ट सगळ्या विद्यार्थ्यांना दिली जाते आणि यामधलीच कॉलेजेस तुम्ही टाका म्हणतात, किंवा त्याच जे काउन्सिलर्स बोलतात की त्यांचा एकतर त्या कॉलेजेससोबत टायअप असतो आणि सांगितले असतं की तुम्ही हेच कॉलेज टाका, आणि तुमच्या मनावरती एक दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो की तुम्ही ही माहिती दिली जाते की तुम्ही हेच कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्या, हे चांगलं आहे वगैरे वगैरे. या गोष्टी खूप डिफिकल्ट असतात का, कारण का तुम्ही विचार करा, आपल्या पालकांची स्वप्न काय असतात की आपल्या मुलांना जे पर्सेंटाईल मिळालं त्याच्यावरती एक बेस्ट कॉलेज घेऊन त्या कॉलेजमध्ये शिकावं. जर तुम्हाला तुम्हाला जर या काउन्सिलिंगमध्ये योग्य डायरेक्शन नाही मिळाली तर प्रॉब्लेम काय येईल, जे कॉलेज तुम्हाला मिळायचं आहे ॲक्च्युअलमध्ये बेस्ट आहे तुमच्यासाठी, ते सोडून नको त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल. आणि दुसरं, हे जे FC सेंटर स्कॅम्स असतात, त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी हे मॅनेजमेंट सीट्स जे असतात, इन्स्टिट्यूट लेवल सीट्स असतात, हे स्कॅम्स हे पुढे चालणारच आहेत. मग याबद्दल तुम्हाला गाईड करण्यासाठी एक बेस्ट पर्सनल काउन्सिलिंग बॅच मी आजच्या या व्हिडिओमध्ये लॉन्च करतोय. खरं तर मला एक सांगायचं आहे की भलेही तुमचे मार्क्स किती असू द्यात, असं नाही की चांगले मार्क्स असले म्हणजे चांगल्या कॉलेजमधलं ॲडमिशन मिळतंच. प्रॉब्लेम काय येतो, माझ्याकडे तर गेल्या 2 वर्षामध्ये कित्येक विद्यार्थ्यांची उदाहरणं आहेत. इतकंच होतं की ज्या विद्यार्थ्यांनी चांगले मार्क्स होते, पर्सेंटाईल चांगलं होतं, फक्त एका कोणत्या तरी चुकीमुळे किंवा कॉलेज लिस्टमध्ये बनवताना एखादं कॉलेज वर खाली झाल्यामुळे त्या विद्यार्थ्याच्या हातून ती सीट्स गेली आणि ते कॉलेजमध्ये ॲडमिशनसुद्धा घ्यावं लागलं. सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की व्यवस्थित ही पर्सनल काउन्सिलिंग जी प्रोसेस आहे ते हाताळणं खूप गरजेचं आहे. मी आता येतो की या व्हिडिओचा मेन टॉपिक आहे की आम्ही आमची पर्सनल काउन्सिलिंग बॅच जी आहे ती आजपासून स्टार्ट करतोय. मी थोडक्यात तुम्हाला आधी पहिल्यांदा माझी ओळख करून देतो, कारण ते खूप गरजेचं आहे. तुम्ही ज्याच्यासोबत पर्सनल काउन्सिलिंगबद्दल बोलताय किंवा ज्याच्याकडून तुम्ही जाणून घेताय त्याची ओळख करणं खूप गरजेचं आहे. मी संदीप मिलके, मी PICT कॉलेजचा स्टुडंट आहे आणि गेली 3 वर्षांपासून मी पर्सनल काउन्सिलिंग करतो. विद्यार्थ्यांना कॉलेज लिस्टपासून त्यांचं ॲडमिशन कन्फर्मेशनपर्यंत कंप्लीट डिटेल्स आणि पर्सनल काउन्सिलिंग मी प्रोव्हाइड करतो. आता एक तर तुमचे मार्क्स आता सध्या ते कितीही असू देत, त्या मार्क्सवरती बेस्ट कॉलेज द्यायची जबाबदारी असेल ना, ती आमची असेल. एक तर या पर्सनल काउन्सिलिंगचे एक तुम्हाला फीचर सांगतो. सगळ्यात इम्पॉर्टंट आणि पहिलं फीचर आहे ते म्हणजे काय, आम्ही प्रोव्हाइड करतोय पर्सनल काउन्सिलिंगमध्ये 1-to-1 इंटरॅक्शन अँड 24/7 डाऊट सपोर्ट. जर तुम्ही आता बघाल या पुढच्या 2 ते 2.5 महिन्यां काउन्सिलिंगच्या पिरियडमध्ये प्रत्येक स्टेपला डाऊट येणार आहे. तुमचे कॉलेज कुठले निवडायचं आहे, ब्रँच कोणती निवडायची आहे, कॉलेजची फीज किती आहे, त्यानंतर कॉलेजेस कसे अरेंज करायचे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कसं जायचं आहे, FC सेंटरवरती डॉक्युमेंट्स कशी व्हेरिफिकेशन करायचे, कॉलेजची लिस्ट ऑर्डर कशी आहे, प्रत्येक स्टेपला तुम्हाला डाऊट येणार आहेत. आणि हे डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी मी काय करतो, या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये माझा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करतो. मग जेवढे विद्यार्थी पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करतात ना, माझा पर्सनल नंबर त्यांच्यासोबत शेअर असतो. कोणत्याही स्टेपला पुढचे 2 ते 2.5 महिने तुम्हाला ज्या स्टेपला डाऊट असेल डायरेक्टली तुम्ही मला कॉल करू शकता आणि तुमचे जे डाऊट्स आहेत
ते सगळे क्लिअर करू शकता. कारण का फक्त बघाल ना ते बाकीचे काउन्सिलर्स वगैरे तुम्हाला फक्त आता ते कॉलेज लिस्ट दिली जाते, तुम्हाला डाऊट सपोर्ट वगैरे या गोष्टी मिळत नाहीत. त्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे प्रत्येक स्टेपला तुमचे डाऊट्स क्लिअर करा. कारण का तुम्ही विचारणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही नकळत एखादं पाऊल उचललं आणि नंतर जाऊन समजलं की या स्टेपला आपण रॉंग डिसिजन्स घेतलाय तर परत आपल्याला रिव्हर्ट बॅक करता येत नाही. म्हणूनच पहिली फीचर्स प्रोव्हाइड करतोय 24/7 डाऊट सपोर्ट, ज्यामध्ये तुम्ही डायरेक्टली माझ्याशी 1 to 1 इंटरॅक्शन करून कॉन्टॅक्ट करू शकता. दुसरं, आता जर बघाल सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट एक असते ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये, ती आहे तुमची कॉलेज लिस्ट. आता आम्ही काय करतो तर स्टेप नंबर 2 जे असणार आहे फीचर पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. आता प्रत्येक विद्यार्थ्याच्या रिक्वायरमेंट वेगवेगळे असतात. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला मुंबईमध्येच कॉलेज हवं असते, एखाद्या विद्यार्थ्याला पुणे. मग तुमचं पर्सेंटाईल, तुमची कॅटेगरी, तुमची रँक, तुम्हाला कॉलेज कुठे हवंय, या सगळ्या गोष्टी विचारात करून प्रत्येक विद्यार्थी इंडिव्हिज्युअल एक सेपरेट कॉलेज लिस्ट आम्ही बनवून देतो. मग हीच कॉलेज लिस्ट तुम्हाला फक्त ऑप्शन फॉर्ममध्ये फिलिंगमध्ये करायचं आहे. आणि विशेष म्हणजे ही कॉलेज लिस्ट बनवण्याआधी पालकांना आणि विद्यार्थ्यांना दोघांनाही विश्वासात घेऊन आम्ही कॉल्सवर आधी बोलतो. त्यांना पूर्ण सिच्युएशन सांगतो की CSIT मध्ये काय चालू आहे, तिथं बाकीच्या कोर ब्रँचेसमध्ये काय चालू आहे, कोणती प्रेफरन्स आहे, आणि या सगळ्या गोष्टींची त्यांना माहिती देतो, त्यांच्या रिक्वायरमेंट्स घेतो आणि त्यानुसार तुमची पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट आम्ही बनवून देणार आहे. तीच कॉलेज लिस्ट फक्त तुम्हाला ऑप्शन फॉर्ममध्ये फिलिंग करायचं आहे, जी बेस्ट असणार आहे. आणि ही जी कॉलेज लिस्ट असते ती कॅप राऊंडनुसार अपडेट होते. म्हणजे कॅप राऊंड 1ला जी लिस्ट दिली आहे, समजा त्यामधले कॉलेज मिळाले तर कॅप 2ला ती लिस्ट कशी अपडेट करायची आहे, कॅप 3ला काही चेंजेस करायचे आहेत, हे तुम्हाला मी माहिती देतो. ही होती स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 3 आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे तर प्रत्येक स्टेपला स्टेप वाईज गायडन्स. म्हणजेच काय, ज्यावेळी तुम्ही पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करता प्रत्येक स्टेपला, उदाहरणार्थ आता पहिली स्टेप असते ती म्हणजे काय, कॅप राऊंड रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ॲप SC सेंटर. दुसरी स्टेप असते ऑप्शन फॉर्म फिलिंग. त्यानंतर कॉलेज कसं निवडायचं, फ्रीज निवडायचं की फ्लोट करायचं आहे, कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कसं कन्फर्म करायचं आहे. नेक्स्ट स्टेप असते ती म्हणजे काय, कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म केल्यानंतर डॉक्युमेंट्स कसे वगैरे जमा होतील. या प्रत्येक स्टेपला आम्ही काय करतो तर वेगळ्या विद्यार्थ्यांच्या झूम मीटिंग अरेंज करतो आणि तुम्हाला सांगतो की ऑप्शन फॉर्ममध्ये कॉलेजेस कशी चूज करायचे आहेत, कशी निवडायचे आहेत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये FC सेंटरमध्ये जाऊन कसं करायचं आहे, त्यानंतर कॅप रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, या सगळा गायडन्स, स्टेप वाईज गायडन्स आम्ही झूम मीटिंगद्वारे सगळ्या विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करत असतो. त्यामुळे ती काळजी करू नका. जोपर्यंत तुमची ॲडमिशन प्रोसेस चालू आहे तोपर्यंत तुमचं ॲडमिशन होत नाही. प्रत्येक स्टेपला झूम मीटिंग घेऊन तुम्हाला सांगितलं जातं की या स्टेपला तुम्हाला काय करायचं आहे, या स्टेपला तुम्हाला कॉलेजेस कशी निवडायचे आहेत, हे गायडन्स तुम्हाला मी प्रोव्हाइड करतोय. आणि फोर्थ आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय, ज्या इम्पॉर्टंट सीट्स असतात, उदाहरण इन्स्टिट्यूट लेवल सीट्स, मॅनेजमेंट कोटा सीट्स आणि स्पॉट राऊंड सीट्स, यांची विद्यार्थ्यांना माहिती देणं. कारण का या सीट्सवर कमी मार्क्सवर चांगल्या कॉलेज मिळतं. जर तुम्ही बघाल तर या सीट्समध्ये जवळजवळ 2 ते 3 पर्सेंटाईल कमी न कट ऑफ लागतो. मग या विद्यार्थ्याची ॲक्युरेट माहिती, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला स्पॉट राऊंडला कोणत्या कॉलेजचा स्पॉट राऊंड अटेंड केला पाहिजे, त्या स्पॉट राऊंडमध्ये त्यानं कोणती काळजी घेतली पाहिजे, एखाद्या 2-3 कॉलेजेसची स्पॉट राऊंड एकाच ठिकाणी अटेम्प्ट कशी केली पाहिजे, या सगळ्या गोष्टींबद्दलची माहिती या राऊंड्समध्ये दिली जाते. स्पॉट राऊंड आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्स. त्यानंतर आता तुम्हाला काय वाटेल की ही फक्त काउन्सिलिंग प्रोसेस इथंच संपते का? एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी ॲडमिशन कन्फर्मेशन होतं ना तुमचं, त्या ॲडमिशन कन्फर्मेशन दरम्यान सुद्धा ज्या गोष्टी चालतात त्याबद्दल तुम्हाला गायडन्स मिळेल. आणि शेवटी काय तर एक आहे की फक्त ही काउन्सिलिंग प्रोसेस इथं स्टार्ट होत नाही. ज्यावेळी तुम्ही फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये जाता ना तर तुम्ही प्युअरली नवीन असतं, तुम्हाला माहिती नसतं कोडिंग काय, कोडिंग लँग्वेजेस काय आहेत, कशा प्रकारे फर्स्ट इयरला टॅकल करायचे, CGPA कसा मेंटेन करायचा आहे. आणि त्यासाठी आम्ही अरेंज करतोय फर्स्ट इयर गायडन्स सेशन, ज्यामध्ये तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये आम्ही गाईड करत असतो की तुम्हाला कोडिंग प्लॅटफॉर्म्स कोणकोणते करायचे, त्यानंतर कोडिंग कसं स्टार्ट करायचं आहे, त्यानंतर तुमचा CGPA असेल, युनिव्हर्सिटी एक्झाम्स, याबद्दल फर्स्ट इयर गायडन्स सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. का तर ही जी जनरल फीचर्स होती, एक म्हणजे 24/7 डाऊट सपोर्ट, पर्सनलाइज्ड कॉलेजेस, प्रत्येक स्टेपला झूम मीटिंग्सद्वारे तुम्हाला गायडन्स मिळेल, स्पॉट ॲडमिशन्स, त्यानंतर आहे तुमचं कॉलेज डिटेल्स आणि हॉस्टेल्स रिव्ह्यूज. कारण का माहिती नसतात, जे विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात त्यांना माहितीच नाही आहे की पुण्यातल्या या कॉलेजचा रिव्ह्यू काय, या कॉलेजमध्ये हॉस्टेल्स फॅसिलिटीज काय आहेत. आणि त्यासाठी स्टेप आहे, तुम्हाला आम्ही कॉलेज लिस्ट सोबत तुमचे कॉलेजची माहिती आणि हॉस्टेल्स रिव्ह्यूज हे सुद्धा प्रोव्हाइड करणार. कारण ही जी काउन्सिलिंग बॅच आहे ना, ही आजपासून मी स्टार्ट करतोय. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या बॅचचे रजिस्ट्रेशन आजपासून स्टार्ट होत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. एक सांगतो, बाकी काउन्सिलरसारखं मी तुम्हाला खोटं तरी हे सांगणार नाही आहे की तुम्ही 70% साईडसाठी तुम्हाला एकदम COEP सारख्या टॉप कॉलेजेसमध्ये द्यायचं आहे. फक्त
फक्त एक सांगेल की तुमच्या पर्सेंटाईलला एक बेस्ट कॉलेज मिळवून द्यायची जबाबदारी ही माझी असेल. आणि जे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, कारण का तुम्हाला खोटी आश्वासनं देऊन एका खोट्या भ्रमात ठेवून की तुम्हाला टॉप कॉलेजेसमध्येच ॲडमिशन देतो हे मला करायचं नाही आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये कुणावरही ब्लाइंडली विश्वास न ठेवणं. कारण का ह्या गोष्टी ज्या होतात ना की 2-3 वर्ष बघतोय, त्यामुळे तुम्ही सावध राहणं खूप गरजेचं आहे. एक नक्की सांगतो, तुमच्या कमी मार्क्स जरी असेल त्या मार्क्सवरती एक बेस्ट पर्सेंटाईल आणि त्यानंतर तुमचं जे बेस्ट कॉलेज असेल ना ते मिळवून द्यायची जबाबदारी मिळायची असेल. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना एनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की एनरोल करा. आजपासून आपली जी बॅच आहे ती स्टार्ट होते. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.